गुढीपाडव्याचा उत्साह संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी गुढीपाडवा सण जो आहे तो साजरा केला जातो। शोभायात्रांमध्ये अनेक राजकीय नेते देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आहोत आणि ग्रँड हयात हॉटेलच्या या ठिकाणी कामगार सेनेच्या वतीने जो आहे तो या ठिकाणी गुढीपाडवा सण साजरा केला जातोय। गुढी उभारली गेलेली आहे। या ठिकाणी संजय राऊत यांनी देखील या ठिकाणी भेट दिली। सचिन अहिर आपण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, गुढीपाडवा सण ज्या पद्धतीने सर्वत्र साजरा होतोय, शोभायात्रा निघतायत, सकाळपासून त्या ठिकाणी तुम्ही भेटी देत होतात, आता कामगार सेनेच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी येऊन भेट दिलेले आहेत, काय प्रतिक्रिया, काय सांगाल? खरं तर हिंदू वर्षाचा हा नूतन वर्षाची ही सुरुवात आहे आणि मुंबईमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा ग्रँड हयात हॉटेल हे टिकवण्याचं काम करतात। त्याचा एक भाग म्हणूनच संजय राऊतजी आज त्यांनी ही गुढीचे दर्शन घेतलेत, शुभेच्छा दिल्या आणि आम्हाला तो प्रसंग पण आठवतो की ज्यावेळी कोविडमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये पण इकडच्या कामगारांनी या परिस्थितीला मात करून साथ देण्याचं काम केलं आणि त्यातून एक नवीन चैतन्य निर्माण करत असताना ही इंडस्ट्री टिकवणं हे पण आमचं कर्तव्य, ही भूमिका घेतली आणि म्हणून गेले 10 वर्षापासून ही गुढी उभारून हा नूतन वर्षाचा हा उत्सव, हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा उत्सव हा साजरा करण्याचं काम ग्रँड हयात हॉटेलचे आमचे मनोज धुमाळजी असतील, त्यांचे सर्व भारतीय कामगार सेनेचे आमचे इकडचे युनिटचे कमिटी मेंबर असतील ते करताना पाहायला मिळत आहेत। सकाळी गिरगावमध्ये देखील तुम्ही भेट दिली, शोभायात्रांना भेट दिली, त्या ठिकाणी मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी माणसांचा टक्का वाढला पाहिजे, मराठी माणसावरती कशा पद्धतीने अन्याय होतोय याला वाचा फोडणाऱ्या शोभायात्रांमध्ये ठिकठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला नक्कीच आहेत आणि ह्याचा हे का होतोय, कारण अशा घटना यावेळी घडतात, अशा गोष्टीचे यावेळी उत्तेजन दिलं जातं आणि नवीन शासन आल्यानंतर जी मुजोरी काही लोकांची जी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, तर या अगोदर पण देखील सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पण मराठीबद्दल क्यू वाढण्याचं काम काही लोक जर करत असतील तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे हे मराठी माणसांना। कारण शेवटी आमच्या छातडावरती येऊन तुम्ही इकडे राहतायत, काम करतायत आणि आम्ही त्याचं चांगल्या रीतीने स्वागत करत असताना पण आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न जर तुम्ही करणार असाल तर ही मला वाटते मराठी माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया आणि ती गिरगावमध्ये येऊन यायलाच पाहिजे। आणि तुम्ही बघितलं असेल काय काय प्रतिक्रिया होती, आता तो भाग वेगळं, लोकांनी सांगताना सांगितलं की बा सर्व धर्म समभाव, पण मराठीचा द्वेष ज्यावेळी करतात त्यावेळी त्याला पाठीशी घालण्याचं काम सरकार करतोय। दुसरीकडे आज गुढीपाडवा मेळावा असताना दुसरीकडे मनसेचा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कला होतोय। सर्वांचं लक्ष लागलंय की राज ठाकरे काय बोलणार, कारण की गेल्या वर्षी बिनशर्त पाठिंबा गुढीपाडवा मेळाव्यावर दिला होता, या वर्षी देखील मेळावा त्यांचा शिवाजी पार्कला होता। हे सर्वांचं लक्षपेक्षा त्यांचं लक्ष सध्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती जास्त आहे। परवा त्यांनी सांगताना सांगितलं का मी माझा प्रत्येकांवरती लक्ष राहणार आहे। मला वाटते आम्हाला त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण त्यातून जी भूमिका त्यांनी नेहमी बदलत राहण्याचं काम केलं त्यामुळे एक साशंक निर्माण त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये झाले आणि जनता हे समजून कळलेलं आहेत की रोज भूमिका जर तुम्ही बदलत असाल तर मग आम्ही तुमच्याबरोबर का राहावं। अर्थात त्यांनी कोणाबरोबर जायचं नाही जायचं तो त्यांचा अधिकार आहे। त्यांच्या या मेळाव्याला शुभेच्छा आहेत आमचे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की सर्वत्र गुढीपाडवा सण साजरा केला जातोय, त्याचसोबतच ग्रँड हयात हॉटेलच्या कामगार सेनेच्या वतीने जो आहे तो या ठिकाणी गुढीपाडवा सण जो आहे तो साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामॅन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।